तुमच्या भावना काय संपूर्ण महाराष्ट्राला जाणून घ्यायचं आहे? मी असं म्हणेन की आज आमच्यासाठी हा फार मोठा दिवस आहे. दरवर्षीच आम्ही हा साजरा करतो आणि इतके वर्ष झाले शिवसेनेमध्ये आम्ही काम करत असताना एका जीवानी जे आम्ही सगळेजण काम करतो आणि आज रोजी आम्ही या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करतो आहे. आणि जसे आम्ही लोकसभेमध्ये सगळ्यांनी मेहनत करून हे सगळ्या जागा मिळवल्या, त्या दृष्टिकोनातून विधानसभेची ही तयारी आहे आणि इथून ही घोषणा होणार आहे. साहेब बोलणार आहे, त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. त्याच्यामुळे फार मोठा विजय विधानसभेत सुद्धा आम्ही मिळवू. तुम्ही दिल्ली गाजवलेली आहे, 25 वर्ष तुम्ही खासदार राहिलेले आहेत, 5 टर्मच्या खासदार आहेत. यंदा मात्र ते पद तुमच्याकडे नाही आहे. याचं शल्य कुठेतरी बोचतं तुम्हाला? नाही, मी मागेच सांगितलं आहे की मला शल्य वगैरे काही नाही. मी खंत होती ती व्यक्त केली आणि मी लढणारी महिला आहे, त्याच्यामुळे असं काही दुःख मानत बसणारी नाही मी. और लढेंगे. नक्कीच विधानसभा आहे आता आणि राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तारही होत आहे. तुमच्या नावाची पण चर्चा आहे. मंत्रिपदाची जर माळ गळ्यामध्ये पडली तर कशा पद्धतीनं तुम्ही जबाबदारी महाराष्ट्रासाठी निभावणार? नाही, मला माहिती नाही आता मुख्य नेते आमचे काय निर्णय घेत आहेत. त्यांनी जो काही निर्णय घेतला त्याला आम्ही स्वीकारून, अर्थातच मी माझ्या मतदारसंघामध्ये 25 वर्ष फार चांगलं काम केलं म्हणून ती पावती मला जनतेने दिलेली आहे आणि चांगलं काम केलंच पाहिजे, त्यासाठीच आपण पदावर असतो. निश्चित चांगलंच काम करूया. पण लोकसभा निवडणुकीनंतर सर्वेचा नाईटमेअर जाणवतो का कुठे? सर्वे हा विषय सोडून द्यावा. आता आपण काम करूया आणि चांगला रिझल्ट आणूया. तुम्ही बऱ्याच वर्षापासून शिवसेनेमध्ये आहात. या शिवसेनेत आणि तिथेही एक मेळावा होतोय, वर्धापन दिन साजरा होतोय, त्यामुळे भगवं वातावरण कुठे आहे? एकच माहीत आहे की मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक म्हणून मी फार चांगलं सामान्य नागरिकासाठी काम केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे म्हणायचे की 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, त्या धर्तीवर आम्ही चालतो आहे. आणि ही शिवसेनेची परंपरा आदरणीय मुख्यमंत्री आमचे मुख्य नेते हे समोर नेत आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्या मावळे म्हणून काम करतो. हे शिवसैनिक आता तुमच्यावरच टीका करतात, म्हणतात की तुमची नकली शिवसेना आहे, आमची खरी शिवसेना आहे. गद्दारांच्या छाताडावर बसून आम्ही बाळासाहेबांची शिवसेना इथपर्यंत आणली. असं म्हणण्याचा त्यांना अधिकार नाही, कारण आमचे लोकसभेमध्ये सुद्धा 7 मावळे त्या ठिकाणी गेलेले आहे. त्याच्यामुळे आत्मचिंतन कोणा करायचं हे दिसत आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर मी काही जास्त बोलणार नाही, पण एवढं सांगेन की महत्त्वाचं त्यांनी आत्मचिंतन करावं. धन्यवाद ताई आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि आपण पाहतोय या ठिकाणी इतर कार्यकर्ते देखील पोहोचलेले आहेत. कशा पद्धतीचं वातावरण आहे आणि किती हजार लोक आज या वरळी डोम सभागृहामध्ये येतील असा तुम्हाला विश्वास आहे? हा मेळावा जो आहे तो काही षण्मुखानंदमध्ये होत नाही आहे, हा वरळी डोममध्ये होतोय. इथली कपॅसिटी आपल्याला माहीत आहे आणि इथे कपॅसिटी, एवढ्या मोठ्या कपॅसिटीचा हा हॉल भरू शकतो ही खात्री असल्यानंतरच इथं हा कार्यक्रम होतोय. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी शिक्कामोर्तब केलेला आहे. लोकसभेतला जो शिवसेनेचा स्ट्राईक रेट आहे त्यातून हे जनतेला समजलेलं आहे. आणि बाळासाहेबांचा खरा विचार जर कोणी पुढे नेत असेल तर ते बाळासाहेबांचे वैचारिक वारसदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पुढे नेत आहेत. आणि म्हणून आता हा उत्साहात आजचा हा मेळावा संपन्न होत आहे. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे, नेते म्हणतात आणि त्यासोबतच शिवसेना उभाटा पक्षानं पुन्हा एकदा आत्मचिंतन करावं असं सुद्धा म्हणतात. कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.